जरांगेंच्या भूमिकेसंदर्भातली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे। मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण सोडण्यासंदर्भात उद्या निर्णय घेणार असल्याचं कळतंय। उद्या आपण समाजासोबत संवाद साधू आणि पुढची भूमिका जाहीर करू असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। आंदोलन पुढे न्यायचं की नाही, आंदोलन आता स्थगित करायचं की नाही हे आपण उद्या स्पष्ट करू असं जरांगे पाटलांनी सांगितलंय। गेल्या 5 दिवसांपासून आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी ते आंदोलन करतात, उपोषण करतात आणि आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, काय भूमिका समोर येते मनोज जरांगेंची आंदोलनाच्या पुढच्या दिशेसंदर्भात? मनोज जरांगेंनी आज मुख्यमंत्र्यांना आज सायंकाळपर्यंतची वेळ दिली होती आणि आरक्षणाबाबत सकारात्मक आहात का नकारात्मक आहात हे तुम्ही जाहीर करा, नाहीतर मी आपली भूमिका जाहीर करतो असं त्यांनी सकाळीच प्रेसमध्ये सांगितलं होतं। आता संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री किंवा सरकारकडून त्यांना कसल्याही पद्धतीचा संदेश मेसेज आलेला नाही। त्यामुळे आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की उद्या 12 वाजता समाज या ठिकाणी येईल। समाज आणि उपोषणकर्ते या सगळ्यांशी संवाद साधून उद्या आंदोलन चालू ठेवायचं की आंदोलन संपुष्टात आणायचं अशा पद्धतीची ती भूमिका उद्या जाहीर करणार आहेत। मनोज दादा जरांगे आपल्यासोबत आहेत। दादा, काय उद्या जाहीर करणार? उद्या नाही जाहीर करणार। उद्या मी समाजाशी इथं बसलेल्या उपोषणकर्त्याशी चर्चा करणार। ते खरं आहे, पण वाटत नव्हतं बरोबर, कधीही वाटत नव्हतं की मुख्यमंत्री फडणवीस साहेब बेमानी गद्दारी मराठ्यांशी करतील। इतके दिवस उपोषणाला बसावं लागल असं वाटत नव्हतं, खरं सांगतो मी। कारण बसलो त्या दिवशीच वाटत होतं किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी होईल। गोरगरीब मराठ्यांशी नाही बेमानी करणार, ते गद्दारी नाही करणार असं वाटत होतं, पण चांगलं झालं की गोरगरीब मराठ्यांचे डोळे तरी उघडले की आपल्या लेकराच्या बाजूनं नाही वाटतं कोणी। यांच्या मनात खूप आकर्ष आहे, द्वेष आहे, सूड भावना आहे मराठ्यांच्या लेकराविषयी। हे गरिबांना बरं झालं माहीत झालं, कारण आज 5 दिवस झाले, 6 दिवस झाले तरी जर यांना इकडं लक्ष द्यायला वेळ नाही, म्हणजे त्याचा अर्थ तेवढाच, बाकी काही नाही की बरं झालं दूध का दूध पाणी। त्यामुळे उद्या दुपारी 12 वाजता समाजासोबत, समाज बांधवांसोबत मनोज जरांगे पाटील चर्चा करतील आणि पुढची भूमिका जाहीर करतील। परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली घोर निराशा केल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। यानंतर महाराष्ट्र